नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच पालक बंधू भगिनींनो, आपल्या एसटी सायन्स प्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। बालमित्रांनो, आपण वर्ग 10वी झाल्यानंतर पुढे काय करावं हे खूप टेन्शन आपल्या मागे असते। बरेचसे मित्र म्हणतात की मी जेईला ॲडमिशन घेतलं, काही जण म्हणतात की मी नीट करतो आहे, आपले काही मित्र म्हणतात की मी ITI करणार आहे, पण आपण नेमकं काय करावं हा प्रश्न मुलांना पडतो। तसेच पालकांना हा प्रश्न पडतो की आपल्या मुलाला भविष्यात आपण काय करायचं आहे, इंजिनियर बनवायचं का डॉक्टर बनवायचं, आपल्या नातेवाईकांचा मुलगा हा झाला, आपल्या मित्राचा मुलगा डॉक्टर झाला, ह्या गोष्टी आपल्यासमोर असतात, पण आपल्या मुलाचं काय करायचं हे आपल्याला कळत नसते। आणि अशा वेळेस त्या कन्फ्युजन झालेल्या, त्या गोंधळलेल्या त्या पालकासाठी आणि त्या विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की आपल्याला ITI करायचा असेल 10वी नंतर, किंवा पॉलिटेक्निक कॉलेजला जायचं असेल, किंवा आपल्याला आपल्याला इंजिनिअरिंग करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं। ज्या मुलांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्या मुलांसाठी त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ती लिंक आपण ओपन करून मागील व्हिडिओ बघावा। तर आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे, तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल त्या मुलासाठी आहे की ज्यांना नीट करायचं आहे, ज्यांना मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर संधी असणार आहेत। काय संधी असणार आहे, कशा प्रकारची नीट एक्झाम आहे, या सर्व गोष्टींचा आज या ठिकाणी आपल्याला सविस्तर अशा प्रकारचा आढावा घ्यायचा आहे। तर चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आपल्याला मेडिकल फील्डला जायचं असेल, आपल्या वडिलांचं ते स्वप्न आहे किंवा आपलं स्वप्न आहे की आपल्याला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे, तर सर्वप्रथम मेडिकल फील्डमध्ये आपल्यासमोर काय येते बरं, तर ते आहे डॉक्टर। यस, आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, आपल्या वडिलांची इच्छा आहे, आपली स्वतः इच्छा आहे की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे। नुसता पैसा कमवण्यासाठी नाही, तर आपल्याला पेशंटची, आपल्याला रोग्यांची त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे। आपल्याला माणसामध्ये मिसळायला आवडते, आपल्याला माणसांची सेवा करायला आवडते। खरंच आपल्याला हे जर का वाटत असेल तर आपण हे क्षेत्र निवडावे। नुसता पैसा कमवणे हाच एक उद्देश नसून यामध्ये सेवा करणे, सेवाधर्म हा सुद्धा एक उद्देश आपला असला पाहिजे। आणि ज्या मुलांना असं वाटते की आपल्याला खरंच डॉक्टर व्हायचं आहे आणि आपल्याला इतरांची सेवा करायची आहे, तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। बघा कशा प्रकारे आपण डॉक्टर होऊ शकतो, किंवा अजून काही फील्ड असतील, अजून काही क्षेत्र असतील त्यामध्ये मेडिकल फील्डमध्ये, तर ते काय असणार आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले स्पेशल व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, आपल्याला मेडिकल फील्डमध्ये सर्वप्रथम जर आपल्याला डॉक्टर बनायचे असेल तर आपण कोणकोणत्या प्रकारचे डॉक्टर बनू शकतो, तर यामध्ये दिलेलं आहे MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS किंवा BSMS यापैकी कुठलाही डॉक्टर जर आपल्याला बनायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल बरं। आता आपली 10वी झाली, पुढं आपण काय करावं, तर त्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे एक खूप मोठ्या परीक्षेचा अभ्यास। आणि ती परीक्षा कोणती आहे, तर ती आहे नीट UG परीक्षा। मित्रांनो, ही नीट UG परीक्षा आहे तरी काय? बरेच लोक म्हणतात मला नीट करायचं आहे, नीट करायचं आहे, नीट करायचं आहे, पण नीट आहे काय? तर बघा, नीट म्हणजेच काय आहे, तर हे एक नॅशनल एंट्रान्स कम एलिजिबिलिटी टेस्ट, आणि UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट। ज्या मुलांचं ग्रॅज्युएशन अजून झालं नाही, फक्त 11वी आणि 12वी झालेली आहे, असे मुलं नीट UG हा पेपर देऊ शकतात। 12वी नंतर आपण हा पेपर देऊ शकतो। नेमका हा पेपर आहे तरी काय, ही काय परीक्षा आहे, तर बघा, आफ्टर 12th विथ 50%, आपण 11वी 12वीला सायन्स विषय घेऊन 12वीमध्ये आपल्याला 50%, कमीत कमी 50% आपल्याला त्यामध्ये मिळवावे लागतात। एकदा की आपल्याला 50% मिळाले की आपण हा पेपर देऊ शकतो, नीट UGचा पेपर आपण देऊ शकतो। आता ही एक्झाम कोण कंडक्ट करते, कंडक्टेड बाय NTA। ही एक नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे। NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, की हा पूर्ण भारतभर हा पेपर आयोजित करते, त्याला आपण नीट एक्झाम म्हणतो। यावर्षी सुद्धा आता नुकताच काही दिवसा अगोदर हा पेपर झाला, पण काही कारणास्तव लोकांच्या पैशाच्या हव्यासापोटी हा नीट पेपर यावर्षी लीक झाला आणि मुलांचं खूप सगळं नुकसान झालं। जवळपास 22 ते 24 लाखापर्यंत विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते। 2-2, 3-3 वर्षापासून मुलं या परीक्षेचा अभ्यास करत होते, परंतु लोकांच्या त्या पैशाच्या हव्यासापोटी हा पेपर लीक झाला आणि त्या मुलांचं खूप सगळं नुकसान झालं। आता पुन्हा हा पेपर 21 जूनला पुढे भविष्यात होणार आहे, आणि अशाच प्रकारचं लीकचं हे प्रकरण पुन्हा भविष्यात होऊ नये म्हणून पुढच्या वर्षीपासून हा पेपर ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। जसं की जेईचा पेपर होतो ऑनलाईन पद्धतीनं, त्याच प्रकारचा पेपर नीटचा सुद्धा पुढच्या वर्षीपासून होणार आहे। मात्र आता सध्या टाईम कमी असल्याकारणाने यावर्षी तरी हा पेपर ऑफलाईनच होणार आहे आणि तो 21 जूनला होणार आहे। तर अशा प्रकारे NTA ही संस्था नीटचा पेपर आयोजित करते। आता सिलेबस काय आहे या परीक्षेचा, तर तो आहे PCB। PCB म्हणजेच फिजिक्स आहे,
केमिस्ट्री आहे आणि बायोलॉजी आहे. आणि हे तिन्ही विषय फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांचा जो अभ्यासक्रम आहे हा NCERT लेवलचा आहे. नॅशनल लेवलचा तो सिलेबस आहे. हा सिलेबस आपण चांगल्या प्रकारे जर का 2 वर्षामध्ये करतो, 11वी आणि 12वीमध्ये आपण जर चांगला अभ्यास केला NCERTच्या या 3 पुस्तकांचा, तर नक्कीच आपला स्कोअर हा खूप चांगल्या प्रकारे येऊ शकतो आणि आपल्याला MBBSसाठी आपल्याला संधी भेटू शकते. किंवा MBBS नाही झालो तरी बाकीचे इतर प्रकारचे जे काही डॉक्टर आहेत ते आपण होऊ शकतो. आता बघा, हा पेपर कसा आहे तर ऑफलाईन पेपर आहे. यावर्षी तरी हा पेपर ऑफलाईन होणार आहे आणि तो MCQ असणार आहे. म्हणजेच एक प्रश्न आणि त्याखाली 4 ऑप्शन असतात. त्या 4 ऑप्शनपैकी आपल्याला एकाची निवड करायची असते. आता या परीक्षेचं स्वरूप कसं आहे बघा. टोटल सब्जेक्ट्स किती आहे तर 3 सब्जेक्ट्स आहेत. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आहे. आता फिजिक्ससाठी किती प्रश्न आहेत तर त्या ठिकाणी फिजिक्ससाठी हे टोटल 45 एवढे क्वेश्चन आहेत. किती आहेत? 45 एवढे प्रश्न आहेत आणि एका प्रश्नाला 4 मार्क. याप्रमाणे फिजिक्सला टोटल 180 मार्क असतात, 180 मार्क्स असतात. अशाच प्रकारे केमिस्ट्री हा जो विषय आहे, केमिस्ट्री हा विषय यातसुद्धा 45 म्हणजे 45 प्रश्न विचारले जातात आणि एका प्रश्नाला 4 मार्क. याप्रमाणे टोटल 180 मार्काचा तो पेपर असतो. म्हणजे फिजिक्सचा पेपर आहे तुमचा 180 मार्काचा, केमिस्ट्री असणार आहे 180 मार्काचं आणि बायोलॉजी जो आहे हा आहे 90 प्रश्न आहे. सगळ्यात जास्त प्रश्न आहे बघा 90 बायोलॉजीचे. यामध्ये 45 प्रश्न असतात झुलॉजी आणि त्यातले 45 प्रश्न असतात बॉटनी. म्हणजे अशा प्रकारे टोटल 360 गुणांचं हे बायोलॉजी असते. आणि टोटल फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तिन्ही पण विषय 180, 180 आणि बायोलॉजी 360 असे टोटल 720 मार्काचा नीटचा पेपर होतो. आणि याला वेळ किती असतो मग या पेपरला तर 720 मार्काच्या या पेपरला वेळ असतो. टोटल टाईम असतो 3 आवर्स म्हणजे 3 तास याला वेळ असतो. या 3 तासामध्ये आपल्याला टोटल 720 मार्काचा हा पेपर आणि टोटल क्वेश्चन किती आहेत 180 प्रश्न आहेत. एवढे आपल्याला कव्हर करायचे असतात. मग आता यामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्याला किती मार्क्स असायला पाहिजेत. जर समजा आपला MBBSला आपल्याला नंबर लावायचा आहे तर किती प्रश्न आपले जास्तीत जास्त बरोबर आले पाहिजेत किंवा किती मार्क्स मिळाले पाहिजे तर या 720 पैकी आपल्याला जवळपास 600 म्हणजे 600च्या वर मार्क्स लागतात आपल्याला. जर आपलं ॲडमिशन आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजला करायचं असेल तर आपल्याला 600पेक्षा जास्त मार्क्स लागतात MBBSला प्रवेश घेण्यासाठी. आणि जर समजा आपल्याला MBBSला प्रवेश घ्यायचाच आहे परंतु गव्हर्नमेंट कॉलेजला नाही लागला तर आपण प्रायव्हेट कॉलेजमध्ये घेऊ शकतो. परंतु तुम्हाला माहिती आहे की प्रायव्हेट कॉलेजला खूप सगळं डोनेशन भरावं लागते, खूप सगळे करोडो रुपये त्या ठिकाणी लागू शकतात. गरीबाचं ते काम नाही आहे. मग आपल्या गरीबाच्या लेकराला जर असं वाटत असेल की आपल्याला डॉक्टर व्हायचं तर आपल्याला अभ्यासाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. आपल्याला या 720 पैकी जास्तीत जास्त स्कोअर करायचाच आहे या 2 वर्षामध्ये. बघा, जर समजा आपला MBBSला नंबर नाही लागला, 600पेक्षा थोडे आपल्याला कमी मार्क पडले, 6च्या वर आपण पोचू शकलो नाही 600च्या वर, तर मात्र त्या ठिकाणी दुसरी एक संधी आहे ती म्हणजे BDS. आपण दातांचा डॉक्टर होऊ शकतो. लोकांचे दात चेक करणे, रूट कॅनॉल करणे, कॅप बसवणे, ह्या बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो. हा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा एक पेशा आहे, एक चांगल्या प्रकारचं एक ब्रँच आहे आणि चांगल्या प्रकारचं हे सुद्धा एक उत्पन्नाचं साधन होऊ शकते. BDS करू शकतो आपण. हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचे डॉक्टर आहेत. म्हणजे त्यामध्ये सुद्धा आपल्याला फारच कमी नाही परंतु त्यामध्ये 550 550पेक्षा आपल्याला वर याच्यात मार्क्स असावे लागतात नीटमध्ये. तेव्हा कुठं आपला BDSला नंबर लागू शकतो. मी हे तुम्हाला 550 वगैरे ॲप्रॉक्सिमेटली सांगत आहे. यामध्ये कदाचित तुम्हाला 550 किंवा 600 सुद्धा लिस्ट जाऊ शकते. पण ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला 550च्या वर मार्क्स लागतात. जर समजा तुम्हाला BDS करायचं असेल तर. तुम्हाला BAMS करायचं असेल तर कमीत कमी, मी ॲप्रॉक्सिमेटली सांगत आहे, नक्की आकडा सांगत नाही, ॲप्रॉक्सिमेटली सांगतो आहे की BAMS जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 500च्या वर मार्क्स लागतात. जर समजा तुम्हाला BHMS करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 450च्या वर मार्क्स लागतात. आणि जर तुम्हाला BUMS किंवा BSMS करायचं असेल तर तुम्हाला 400च्या वर मार्क लागतात. हे सगळे आकडे मी तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली सांगितले. पण याच्याहीपेक्षा बेस्ट स्कोअर तुम्हाला करायचा आहे. ही परीक्षा देऊन 720 पैकी आपलं टार्गेट 700चं असलं पाहिजे किंवा 720चं असलं पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तेव्हा कुठे तुम्ही यापैकी एखादा डॉक्टर नक्कीच भविष्यामध्ये बनू शकता. जर समजा एवढा सर्व अभ्यास करून सुद्धा 11वी 12वी 2 वर्ष खूप मेहनत घेऊन सुद्धा आपल्याला अपेक्षित तेवढे मार्क्स जर आले नाही तर मग काय करायचं तर त्यासाठी आपल्याकडे अजून एक पर्याय असा आहे की अजून एकदा ती नीटची एक्झाम आपल्याला रिपीट करायची आहे. पुन्हा एकदा ती एक्झाम रिपीट करायची आणि रिपीट करून जर आपले मार्क्स वाढले तर आपण नक्की
MBBSला किंवा बाकीचे जे तुम्हाला मी डॉक्टरचे इतर पर्याय सांगितले त्याला आपलं ॲडमिशन होऊ शकते. परंतु आपल्याला तसं करायचं नसेल, आपला वेळ वाया घालवायचा नसेल, आपल्याला माहीत आहे की आपण तेवढा स्कोअर करू शकत नाही, हे जर आपल्याला कळालं असेल आणि अजून आपल्याला बाकीच्या काही गोष्टी करायच्या असतील तर मग आपण काय करू शकतो बघा. आता इतर पर्याय कोणते आहे मेडिकल फील्डमध्ये एकदम बेस्ट पर्याय आहेत. काय काय करू शकतो बघा. आपण नर्सिंग करू शकतो. आपण नर्सिंग करू शकतो. म्हणजेच बघा खूप मोठ्या प्रमाणात सध्या नर्सच्या जागा खाली आहेत. नर्स म्हणजे फक्त मुलीनेच करावं असं नाही आहे, त्यात मुलंसुद्धा या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात, नर्सिंग करू शकतात. कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं की खूप सगळं लसीकरण करण्यात आलं, कोटींच्या घरात लसीकरण करण्यात आलं. मग त्यावेळेस हे लसीकरण केलं कोणी? डॉक्टरांनी केलं का? नाही, तर ते नर्सनेच केलेलं आहे. आजसुद्धा मेडिकल फील्डमध्ये नर्ससाठी मग प्रायव्हेट हॉस्पिटल असो, गव्हर्नमेंट असो किंवा इतर प्रकारच्या काही संस्था असो, त्यांच्यामध्ये नर्सचं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम पडत आहे. त्यामुळे नर्सिंग हा एक चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी व्यवसाय होऊ शकतो. नर्सिंग ही चांगली एक शाखा होऊ शकते. त्यामुळे आपल्याला नीटला स्कोअर कमी आला तर नर्सिंग आपण 12वी नंतर करू शकतो. अजून काय आहे पुढे? तर आपण फिजिओथेरपी करू शकतो. फिजिओथेरपी BPT, बॅचलर इन फिजिओथेरपी. म्हणजेच आपण बघतो बघा बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस जर समजा एखाद्या पेशंटला काही दुखापत झाली असेल, पॅरालिसिस झाला असेल, स्ट्रोक आला असेल किंवा इतर काही कारणास्तव जर का त्याच्या शरीरामध्ये त्याची हालचाल व्यवस्थित होत नसेल तर त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असे अनेक आपण डॉक्टर पाहतो की ते आपल्या शरीराचा व्यायाम करून देतात. विशिष्ट प्रकारचे व्यायाम कसे करावे हे ते आपल्याला सांगतात. मग ते कोण असतात बरं? तर ते असतात फिजिओथेरपिस्ट ज्यांनी BPT केलेली आहे. मग यामध्ये सुद्धा आपण BPT करून एक फिजिओथेरपिस्ट होऊ शकतो. व्यायाम करण्याचा, व्यायाम कसे करावे हे पेशंटला सांगण्यासाठी आपण फिजिओथेरपी करून हा कोर्स करून त्याचा आपण डॉक्टर बनू शकतो. तर ते एक चांगलं क्षेत्र आहे. त्यानंतर आपण फार्मसी करू शकतो. आता फार्मसी करत असताना फार्मसी म्हणजे आहे तरी काय? तर या फार्मसीमध्ये औषधांचा अभ्यास आहे, मेडिसिनचा अभ्यास आहे. मग फार्मसीचे 2 ऑप्शन आहेत. एक आहे D फार्म आणि दुसरा आहे B फार्म. D फार्म हा एक डिप्लोमा आहे, तर B फार्म ही एक डिग्री आहे. डिप्लोमा जो D फार्म आहे हा 2 वर्षाचा आहे आणि B फार्म जे आहे हे B फार्म त्या ठिकाणी 4 वर्षाचा आहे. अशा प्रकारचा हा कोर्स आहे. 2 वर्षात होतो, इकडे मात्र 4 वर्ष लागतात. आणि बघा D फार्म झाल्यानंतर आपण काय करू शकतो? समजा 12वी झाली आपली आणि लगेच आपण D फार्म केलं तर आपल्याला यामध्ये मेडिकलचं लायसन भेटू शकते. आपण स्वतःचं स्टोअर टाकू शकतो, मेडिकलचं दुकान टाकू शकतो. तसेच इतर ठिकाणी इतर लोकांच्या मेडिकलवर तिथेसुद्धा आपण मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब करू शकतो, कारखान्यामध्ये, कंपन्यामध्ये सुद्धा जॉब भेटतो आणि स्वतःचं मेडिकल टाकायला लायसन भेटते. हा एक बेस्ट ऑप्शन आहे. कमी दिवसामध्ये 12वी झाली की लगेच 2 वर्षामध्ये. आणि आपल्याला D फार्म केल्यानंतर असं वाटत असेल की आपल्याला हायर लेवलचं अजून शिक्षण घ्यायचं आहे त्या औषध निर्माण त्या शाखेमध्ये, त्या फार्मसीमध्ये, तर आपण नंतर D फार्म नंतर आपण पुढे B फार्मसुद्धा करू शकतो. D फार्म केल्यानंतर B फार्मला आपल्याला 2nd इयरला ॲडमिशन भेटते. B फार्म हे चुकून मी तुम्हाला 4 वर्षात सांगितलं, B फार्म हे 3 वर्षाचं आहे. आणि त्या 3 वर्षाच्या या B फार्मला जर आपलं D फार्म अगोदर झालं असेल तर B फार्मला आपल्याला 2nd इयरला ॲडमिशन भेटते. म्हणजे 2 वर्षामध्ये D फार्म आणि पुढील 3 वर्षामध्ये या ठिकाणी आपण B फार्म करू शकतो. म्हणजे असं टोटल आपलं 5 वर्षामध्ये B फार्म आणि D फार्म दोन्ही होऊ शकतात. आपला डिप्लोमाही होऊ शकते आणि आपली डिग्रीसुद्धा होऊ शकते. आणि यामध्ये सुद्धा हायर लेवलचं शिक्षण B फार्म असल्यामुळे यासुद्धा नोकरीच्या अनेक संधी आहेत. स्वतः असं मेडिकल लायसन टाकू शकतो, मेडिकल चालू शकतो आपण. कंपन्यामध्ये सुद्धा खूप सारे ऑफर आहेत. ज्या काही फार्मसी कंपन्या आहेत, औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या, त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला खूप मोठे जॉब त्या कारखान्यामध्ये लागतात. तसेच गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये सुद्धा आपल्याला B फार्मवाल्यांना त्या ठिकाणी खूप सगळ्या जागा असतात. तर आपण फार्मसी करून एक बेस्ट पर्याय आपल्यासाठी हा आहे की 12वी नंतर जर आपण डॉक्टर नाही बनू शकलो तर आपण फार्मसी करून फार्मासिस्ट बनू शकतो. आपण D फार्म करू शकतो, B फार्म करू शकतो. पुढचा पर्याय आपल्याकडे आहे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजेच BMLT. काय आहे बरं BMLT? तुम्ही DMLT ऐकलं असेल, BMLT ऐकलं असेल. हे काय आहे तरी काय? तर हे मेडिकल लॅबोरेटरीशी संबंधित, या टेक्निकशी संबंधित हे कोर्सेस आहेत. रक्त लघवी तपासणे, पेशंटचं शुगर तपासणे, थायरॉईड तपासणे, ह्या तपासण्या आपल्याला माहीत आहेतच. मग ह्या कुठे होतात तपासण्या? सगळ्या तर लॅबमध्ये होतात. मग त्या लॅबमध्ये ह्या तपासण्या कशा करायच्या याचं शिक्षण या टेक्नॉलॉजीमध्ये, या BMLT आणि DMLTमध्ये देण्यात येते. DMLT हा डिप्लोमा असून BMLT ही त्याच्यातली डिग्री आहे. DMLT यामध्ये साधारण कोर्सेस आहेत. रक्त लघवी तपासणे, शुगर तपासणे, हे साधारण हे कोर्सेस आहेत DMLTमध्ये. आणि BMLTमध्ये उच्च प्रतीचे अजून खोलवर ज्याच्यामध्ये अभ्यास असतो त्या लॅब असिस्टंटचा,
त्या लॅबमध्ये अजून विशिष्ट प्रकारच्या ज्या काही किचकट टेस्ट आहे, फॉर एक्झाम्पल कॅन्सरची टेस्ट असेल तर अशा प्रकारच्या किचकट आणि अजून गुंतागुंतीच्या ज्या काही केसेस आहेत त्यांचा खोलवर अभ्यास हा BMLT यामध्ये करण्यात येतो. मग तुम्ही DMLT करू शकता किंवा BMLT करू शकता. याच्यामध्ये सुद्धा खूप सध्या चांगला स्कोप आहे. बघा, आपण रेडिओलॉजी करू शकतो, इमेजिंग करू शकतो. आता रेडिओलॉजी आणि इमेजिंग म्हणजे काय बरं? आपल्याला काही दुखापत झाली की आपण डॉक्टरांच्याकडे जातो. ते आपल्याला एक्सरे करायला सांगतात, CT स्कॅन करायला सांगतात, आपल्याला MRI करायला सांगतात. हे MRI CT स्कॅन हे सगळं कोण करते बरं? तर त्या ठिकाणी आपण एखाद्या वेळेस नाव वाचतो रेडिओलॉजी. त्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये ते जे काही तिथले तज्ज्ञ लोक आहेत ते आपलं ह्या सगळ्या तपासण्या करतात. मग या विभागामध्ये आपण रेडिओलॉजी किंवा इमेजिंग या विभागामध्ये जर आपण शिक्षण घेतलं तर आपण सुद्धा एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या इमेजिंग सेंटरमध्ये आपण तिथे टेक्निशियन म्हणून काम करू शकतो किंवा स्वतःचं क्लिनिकसुद्धा आपण भविष्यामध्ये आपल्या कामाच्या अनुभवानुसार आपण टाकू शकतो. त्यानंतर पुढे आहे ऑक्युपेशन्स थेरपी, न्यूट्रिशन अँड डायटिक्स. लोकांना आहाराच्या एखाद्या वेळेस आपलं जेवण जास्त होत राहते, काम कमी होत चाललेले, दिवसेंदिवस लठ्ठपणा वाढत चालला, मधुमेहासारखे आजार वाढत चालले, हृदयविकारसारखे आजार वाढत चालले. अशा काळामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कोणते व्यायाम केले पाहिजेत, न्यूट्रिशन बॅलन्स डाएट म्हणतो आपण ते कसं घेतलं पाहिजे, हे सगळे सल्ले आपल्याला या प्रकारच्या डॉक्टरांकडून भेटत असतात की स्पेशालिस्ट न्यूट्रियन्स आणि डायटिक्स यांचा अभ्यास ज्या डॉक्टरांचा झालेला आहे हे डॉक्टर लोक आपल्याला ते सल्ला देत राहतात आणि बऱ्याच वेळा तो सल्ला घेण्यासाठी आपण त्या प्रकारच्या डॉक्टरकडे जात राहतो. तर हे सुद्धा आपण करू शकतो. यातून सुद्धा हे एक चांगल्या प्रकारचा स्कोप याला आहे. तर बघा, अजून आपण काय करू शकतो पुढे भविष्यामध्ये? आपण डेंटल टेक्निशियन होऊ शकतो. डेंटल म्हणजे जो दातांचा दवाखाना आहे त्या ठिकाणी टेक्निशियन म्हणजे रूट कॅनॉल करायचा असेल, कॅप बसवायची असेल किंवा अजून तिथे आपल्याला दातांचे डुप्लिकेट प्रकारचे दात तयार करायचे असतील आणि हे सगळं मटेरियल तयार करून, हे सगळं मॅनमेड मटेरियल तयार करून हे जर आपल्याला त्या डेंटिस्टला पुरवायचं असेल तर आपण त्या ठिकाणी डेंटल टेक्निशियन बनून ते बनवू शकतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा एक आता आजकाल खूप मोठा स्कोप आहे. त्यानंतर बायोमेडिकल इंजिनिअरिंग. बघा, बायोमेडिकल म्हणजेच मेडिकल फील्डमध्ये जे काही ECG मशीन असेल, CT स्कॅन मशीन असेल, एक्सरे असेल, ह्या ज्या काही मशिनरी आहेत ह्या मशिनरी बनवणे, त्याचा वापर कसा करणे, पेशंटवर त्याचा उपचार कशा प्रकारे करायचा, वापर कसा करायचा, या सगळ्यांची माहिती बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये असते. मग यामध्ये सुद्धा आपण चांगला आपल्यासाठी हा स्कोप आहे, हे सुद्धा आपण करू शकतो. त्याचबरोबर आपण क्लिनिकल सायकॉलॉजी हे एक मानसशास्त्र आहे. हा मानसशास्त्राचा अभ्यास आहे. एखादा मानसिक पेशंट जर असेल, मनोरुग्ण असेल, तर त्याच्यामागे असलेल्या समस्या, तो मनोरुग्ण का झाला असेल, त्याला कोणत्या समस्या आहे, त्याच्यावर कशा प्रकारचा उपचार करायचा, हे सुद्धा आपण या शाखेतून आपण शिकू शकतो आणि त्यामध्ये आपण तो मानसोपचार तज्ज्ञ आपण बनू शकतो ही शाखा निवडून. त्यानंतर पुढे फॉरेन्सिक सायन्स ही एक बेस्ट कल्पना आहे मुलांसाठी. फॉरेन्सिक सायन्स आजकाल खूप मोठा स्कोप या सायन्सला आहे, फॉरेन्सिक सायन्सला. बघा, गुन्हेगारी या क्षेत्रामध्ये गुन्हेगाराला पकडण्यासाठी जे काही CID वाले असतील किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा इतर प्रकारच्या ज्या काही संस्था आहेत राज्य लेवलच्या, राष्ट्रीय लेवलच्या, तर यामध्ये फॉरेन्सिक सायन्सला खूप सगळं या ठिकाणी स्कोप आलेला आहे. गुन्हेगार पकडण्यासाठी ब्लडची टेस्टिंग करणे, DNA टेस्टिंग करणे, DNA फिंगरप्रिंटिंग करणे, सायबर क्राईम असेल, या क्षेत्रामध्ये एक नोकरीची संधी आपल्याला मिळू शकते फॉरेन्सिक सायन्स हे करून. त्यामुळे आपण 12वी नंतर फॉरेन्सिक सायन्स हा सुद्धा एक पर्याय घेऊ शकतो. पुढे आहे वेटेरिनरी फील्ड म्हणजे जनावरांचा डॉक्टर. तुम्हाला जनावरांची सेवा करायला आवडत असेल तर तुम्ही वेटरनरी फील्ड ही शाखा नक्की निवडू शकता. बघा, बायोटेक्नॉलॉजी अँड जेनेटिक्स आहे. समजा बायोटेक्नॉलॉजी यामध्ये सेल असेल, टिश्यू असतील आपल्या किंवा जीन्स असतील, DNA असेल, यांचा अभ्यास करण्यात येतो. आणि जेनेटिक्समध्ये आपले जे काही जीन्स आहेत, क्रोमोझोम्स आहेत, त्यांचा स्टडी करण्यात येतो. जे जेनेटिक डिसऑर्डर आहेत, सिकल सेल ॲनिमिया असेल, डाऊन सिंड्रोम असेल, हे आजार का होतात आणि त्या आजारावर उपचार पद्धती हे शोधून काढण्यात येतात जेनेटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये. टिश्यू कल्चर हे सुद्धा याच्यामध्ये येते. मग अशा प्रकारे याचा स्टडी करून आपण खूप मोठ्या ज्या काही कंपन्या आहेत ज्या ठिकाणी औषध निर्माण केलं जाते, टिश्यू कल्चरसारख्या गोष्टी ज्या ठिकाणी राबवल्यात येतात, स्टेम सेल असेल किंवा क्लोनिंग असेल, या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या नोकऱ्या या क्षेत्रामध्ये मिळू शकतात याचा अभ्यास केल्यामुळे.
त्यामुळे आपण आपल्याला आवड असेल त्याची तर आपण बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक्स हा विषय आपण निवडू शकतो. त्यानंतर पुढे आहे मायक्रोबायोलॉजी. मायक्रोब्स, सूक्ष्मजीव, म्हणजे ज्यामध्ये व्हायरस आहेत, बॅक्टेरिया आहेत, फंगस आहेत, पॅरासाईट आहेत, यांचा एकदम डीपवर अभ्यास करण्यात येतो आणि त्याद्वारे अभ्यास करून हे जे काही मायक्रोब्स आहेत यातले युजफुल मायक्रोब्स कोणते, हार्मफुल मायक्रोब्स कोणते, ते हार्मफुल मायक्रोब्स त्यांना मारायचं कसं, किल करणाऱ्या औषधी कोणत्या आहेत, त्यांचा स्टडी, हे सगळं डीपमध्ये या ठिकाणी शिकवलं जाते. आणि मायक्रोबायोलॉजी आपण करून चांगल्या कारखान्यामध्ये, चांगल्या फॅक्टरीमध्ये औषध निर्मितीचे आपण काम करू शकतो. तसेच गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यासुद्धा आपल्याला अवेलेबल असतात, म्हणून आपण मायक्रोबायोलॉजी हा विषयसुद्धा घेऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटचं, आजकाल जो जमाना आहे तो AI चा जमाना आहे. AI आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. ChatGPT तर आपल्याला माहीतच आहे. मग तशाच प्रकारचं AI टेक्निक आज AI प्लस हेल्थकेअर म्हणजे मेडिकल फील्डमध्ये सुद्धा AI वापरला जात आहे. रोबोटला ऑर्डर देणे, एखाद्या गुंतागुंतीचे जे काही आजार आहेत त्याच्यावर उपचार पद्धती शोधून काढणे, नवीन टेक्निक शोधून काढणे, नवीन मशिनरीचा शोध लावणे, त्याचा वापर करणे, ह्या सगळ्या गोष्टी एकदम सोप्या झालेल्या आहेत AIच्या वापराने. मग आपण हे AI प्लस हेल्थकेअर ही शाखा निवडून मेडिकल फील्डमध्ये याच्यामध्ये सुद्धा खूप सगळा पैसा कमवू शकतो. याला सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. अशा प्रकारे बालमित्रांनो आपण पाहिलं की आपण नुसतं डॉक्टरच्याच भरोशावर न राहता नुसतं नीट झालं म्हणजे फक्त डॉक्टरच होणार असं नसून मेडिकल फील्डमध्ये आपण नर्सिंग करू शकतो, फिजिओथेरपी करू शकतो, फार्मसी करू शकतो, मेडिकल लॅब असिस्टंट होऊ शकतो, आपण रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकतो, आपण न्यूट्रिशन अँड डायटिक्स हे सुद्धा आपण करू शकतो. त्याचबरोबर आपण दातांच्या दवाखान्यामध्ये मटेरियल सप्लिमेंट करायला सुद्धा त्या ठिकाणी आपण स्वतः एक डेंटल टेक्निशियन म्हणून काम करू शकतो. बायोमेडिकल इंजिनिअरिंग करू शकतो आपण. त्याचबरोबर क्लिनिकल सायकॉलॉजी आहे, फॉरेन्सिक सायन्स आहे, वेटेरिनरी फील्ड आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, AI आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मेडिकल फील्डमध्ये आहे. त्यातल्या प्रमुख गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या. अजूनही बऱ्याचशा काही गोष्टी मेडिकल फील्डमध्ये आपण शिकू शकतो. बघा, आज मी तुमच्यासाठी मेडिकल फील्डमध्ये नीट एक्झाम काय आहे आणि इतर ऑप्शन काय आहेत या सगळ्यांची माहिती मी आज तुम्हाला पुरवली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ मी तुमच्यासाठी नवनवीन घेऊन येणार आहेत. हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतरांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून अनेक पालकापर्यंत, अनेक विद्यार्थ्यापर्यंत, गरजू विद्यार्थ्यापर्यंत हे व्हिडिओ माझे पोहोचतील आणि याची नक्कीच आपल्या सर्वांना मदत होईल. धन्यवाद.